मध्ये चला. सगळेजण इकडे तोंड करा, माझ्याकडे इकडे तोंड करून घ्या. जा पलीकडे, तू पलीकडे. मी इकडे दिसावं तुम्ही. माझ्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय अहमदपूर आहे. ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचा अखंड सरोवर टाकलेला माणूस, ज्यामध्ये विचार करण्याची शक्ती आहे ना, तो माणूस आहे. निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस. माकडाची शेपटी गेली, तो दोन पायावर उभा राहिला, तू चालू लागला, पळू लागला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला. त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावरही पोहोचला. आई भल्या पहाटे उठते, तिची कामे तर पहा. त्याने शांतीवर नजर ठेवायला सुरुवात केली. कित्येक दिवस तो शांतीवर नजर ठेवून होता आणि शेवटी तो काळा दिवस उघडलाच. ज्या दिवशी फक्त 200 रुपयांमध्ये शांतीच्या बापाने तिचा सौदा त्या अजयशी केला. ती निरागस पोर आपल्या बापाने सांगितले वळले आहे आणि तुमचा नंबर द्या. आणि सरकार देखील ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. ऑनलाईन शिक्षणाची मागणी ही सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे व येत्या काही वर्षात ती आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या काही वर्षात आपण शिक्षण धोरणात अनेक बदल पाहिले आहेत. बदलत्या काळानुसार आपले शैक्षणिक धोरण अधिक शिवरायांना त्या दैत्याच्या राजाला, ज्याच्या शक्तीला जोड नाही आणि भक्तीला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याच्या छत्र म्हणजे आबाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला समूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवारात ज्याचं पहिलं स्थान, असे ते क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर. अहो सांगून गेल्या सावित्री आई, अहो सांगून गेल्या सावित्री आई, शिकली पाहिजे प्रत्येक बाई, शिकली पाहिजे प्रत्येक बाई. स्त्री या देशाची पंतप्रधान बनली, राष्ट्रपती बनली, चंद्रावर मंगळावर पोहोचली आणि आज ती आज विमान चालवत आहे. मी स्त्री ते फक्त शिक्षण. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. टागोर शिक्षण समितीद्वारा संचलित यशवंत विद्यालय अहमदपूर येथील सर्व विद्यार्थ्यांना विविध व्यासपीठ निर्माण करून देण्याचं कार्य यशवंत विद्यालयात पार पडत आहे. यशवंत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती संभाषण कसं करावं, अहमदपूर येथे 8वी प या वर्गात शिकत आहे. आपला देश हा लोकशाही असलेला देश आहे. या लोकशाही असलेल्या देशामध्ये माणुसकी नसलेल्या माणसांची संख्या गिरी अदिती ज्ञानगिरी यशवंत विद्यालय अहमदपूर येथे 8वी फ वर्गात शिकते. मी आपल्या सोबत आईबाबांचे संस्कार यावर आधारित हितगुज साधणार आहे. आईबाबा सारखे मित्र आपल्याला कुटुंबातच दिलेले आहेत.
मला इथे अक्षरशः आकाशवाणीचं व्यासपीठ भेटलं असे ते माझे आदरणीय गुरुवर्य खलुरे सर यांचे मी आभार मानते आणि माझ्या कथेला सुरुवात करते. थाली ठेवली आणि साधारण खायला दिलं. तो बसला आणि स्वराला गौरी दीपाली प्रल्हाद. मी यशवंत विद्यालयामध्ये 10वी व अध्यात्मात फक्त विश्व कल्याणासाठी स्फुरित होते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख माग भवेत्. किती उदात्त भावना जागतिक समाजावर महत्वाचे प्रभाव, कीर्तिमान आणि सांस्कृतिक विविधता आणि पाटील आहे. मी येत्या 8वी ड या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय अहमदपूर आहे. मी तुम्हाला आज तंत्रज्ञान आपल्या साधारण जीवनात किती महत्वाचे आहे याच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे. तंत्रज्ञान ही देवाची देणगी आहे. तंत्रज्ञानाने निश्चितच आपल्या जगण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे. जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा परिणाम झाला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक मॅन्युअल कामे स्वयंचलित करता येतात. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मर्यादाही वाढू शकत नाही. आणि शिक्षणाचे भविष्य आपल्या भारतात खूप दिसत आहे. भारतातील लोक ऑनलाईन शिक्षणाकडे वळले आहेत. शालीनं तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि ताऱ्याच्या डपानं, आणि हाच इतिहास दिला तो छत्रपती शिवाजी महाराजानं, आणि हाच इतिहास दिला तो छत्रपती शिवाजी महाराजानं. मुद्रा मानत छत्रपती शिवाजाला, ज्याच्या शक्तीला जोड नाही आणि भक्तीला. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवाखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो. शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे. शिक्षण म्हणजे चारित्र्याचा विकास. विद्यार्थ्यांचा पहिला गुरु त्यांची आईच असते असे म्हटले जाते. सूर्याला ज्याने शिक्षणाला आणि आज स्त्री आधुनिक प्रगत स्त्रीला शिक्षित केले, तिचे दरवाजे खुले झाले. एक स्त्री शिकून केवळ शिक्षित झाली नाही तर ती व्यवसाय नोकरी करू लागली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. चूल आणि मूल परंपरेच्या बंधनातून स्त्री